सर्व विद्यार्थ्यांना शुभ सकाळ। तर माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, आपण ह्या अगोदर नैसर्गिक सम विषम या संख्यांची बेरजेमध्ये 1 पासून सुरू होणाऱ्या सर्व नैसर्गिक संख्या, समसंख्या आणि विषम संख्या यांची बेरीज कशा पद्धतीने करायची त्या अतिशय सोप्या सूत्राच्या माध्यमातून आपण ते गणित आपण पाहिलेले आहे। आता पुढचा जो आपल्याला प्रकार शिकायचा आहे, समजा उदाहरणामध्ये एखादा प्रश्न आपल्याला आला 1 पासून न चालू होता, कुठला तरी मधलाच असा प्रश्न आला आणि आपल्याला नैसर्गिक संख्येची बेरीज, समसंख्यांची बेरीज आणि विषम संख्यांची बेरीज जर काढा असं आपल्याला म्हटलं तर तो प्रकार आपल्याला आता बघायचा आहे। तर सध्या मेचा महिना चालू आहे, आता जून महिना चालू होईल आणि आता आपली शाळा पण चालू होईल। बरेच विद्यार्थी गावी गेलेले आहेत। जेव्हा विद्यार्थी गावाहून येतील तेव्हा आपल्या विद्यार्थ्यांना हे व्हिडिओ दाखवत चला। अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहेत। पूर्णपणे जास्तीत जास्त व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करेन शाळा चालू झाल्यापासून। ओके, तर आता सध्या तर नैसर्गिक सम विषम क्रमवार संख्येच्या बेरजेचे उदाहरण आपण घेत आहोत। क्रमवार संख्या कशाला म्हणायचं? क्रमवार संख्या म्हणजे त्या दोन संख्यामध्ये एक विशिष्ट फरक असतो, निश्चित फरक असतो। मग त्याच्यामध्ये क्रमवार संख्येमध्ये नैसर्गिक संख्या 1 2 3 4 5 6 प्रत्येकामध्ये 1 1 चा फरक आहे। समसंख्या प्रत्येकामध्ये 2 चा फरक आहे। विषम संख्या प्रत्येकामध्ये 2 चा फरक आहे। किंवा मग नैसर्गिक संख्या, समसंख्या आणि विषम संख्या सोडून इतर संख्या आहेत का? आहेत। प्रत्येक पाड्यामध्ये पाडा हा क्रमवार संख्येचा असतो। 8 1 8 8 2 16 8 3 24 प्रत्येकामध्ये 8 8 चा फरक असतो। उदाहरणामध्ये म्हटलं आपल्याला की पहिली 8 ते 80 आपल्याला दिला, अंकमालिका दिला 8 16 24 32 अशी या पद्धतीने 80 पर्यंत या सर्वांची बेरीज करा। तर आपण या पद्धतीने आता सोडवायचं आहे। म्हणजे क्रमवार संख्या म्हणजे त्याच्यामध्ये विशिष्ट समान फरक असतो। कसा फरक असतो? समान फरक असतो। तर आता बघा, तर यामध्ये सम विषम नैसर्गिक यावरील आपण उदाहरणं पाहणार आहोत। ह्याच्यामध्ये एक इथं गणित दिलेलं आहे। तर गणित देण्याच्या अगोदर एक सूत्र आहे की बाबा 1 पासून सुरू न होता आपण 1 पासून सुरू झाल्यानंतर नैसर्गिक संख्येची बेरीज कशी करायची, समसंख्येची बेरीज कशी करायची आणि विषम संख्येची बेरीज कशी करायची हे अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। ओके, आपलं जे युट्यूब चॅनल आहे आदिनाथ उस्तुरे, त्याच्यावर तुम्ही युट्यूब वरती टाकलात ADINATHUSTURE तेव्हा तिथं आपलं चॅनल येतं। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर सगळे व्हिडिओ येतात क्रमानं। सुरुवातीला कोणता व्हिडिओ आहे, त्याच्यानंतर कोणता व्हिडिओ आहे, व्यवस्थित ते बघत चला। ओके, आणि आता बघा, तर कारण थोडंसं मला इथं फळा साफ करावा लागेल, कारण हे सूत्र तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे। क्रमवार संख्येची बेरीज, क्रमवार संख्येच्या बेरजेचे सूत्र। समजा तुम्हाला ते पहिलेच सूत्र 3 सूत्र होते, थोडं कन्फ्युज होत आहे की 1 पासून सुरू होणाऱ्या, समजा ते तुम्हाला सूत्रच नाही आठवलं तर हे सूत्र आठवायचं काहीच अडचण नाही। ओके, तर क्रमवार संख्येच्या बेरजेचं सूत्र काय आहे बघा, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या, पहिली संख्या शेवट संख्या। उदाहरणामध्ये तुम्हाला नैसर्गिक संख्येची बेरीज विचारलेलं आहे, तर कुठून कुठपर्यंत 1 ते 10 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्येची बेरीज करा। पहिली संख्या 1, शेवट संख्या 10। 1 ते 100, पहिली संख्या 1, शेवट संख्या 100। पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2, इथं मध्ये बेरजेचं चिन्ह आहे, लक्षात ठेवा, गुणाकाराचं चिन्ह नाही। बरेच जण इथं चुकतात, इथं गुणाकाराचं चिन्ह लिहितात। पहिली संख्या अधिक शेवट संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या, मग 1 ते 10 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती आहे? 10। ती एकूण आकडा इथं लिहावा लागतो, बरोबर आहे का? मग आता सुरुवातीला आपण एक उदाहरण पाहणार आहोत। तर हे सूत्र तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे। पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या। ओके, आता इथे एक प्रश्न दिलेला आहे बघा। प्रश्न काय आहे? 23 ते 89 पर्यंतच्या एकूण नैसर्गिक संख्या किती? एकाच प्रश्नामध्ये 3 प्रश्न आहेत। 23 ते 89 पर्यंतची एकूण नैसर्गिक संख्या किती, एकूण समसंख्या किती, एकूण विषम संख्या किती आणि
त्या सर्व नैसर्गिक संख्याची, समसंख्याची आणि विषम संख्याची बेरीज करायची आहे आपल्याला. अगोदर आपलं सूत्र काय होतं? पहिली संख्या माहिती आपल्याला कळतं, पहिली संख्या कळतं, बरोबर आहे का? शेवट संख्या सरळ कळतं, भागिले 2 ते पण लिहिता येतं, परंतु एकूण संख्या लिहिता येत नाही. एकूण संख्या, समजा आपल्याला प्रश्न आला की बाबा 11 ते 50 पर्यंतच्या सर्व समसंख्येची बेरीज करा. 11 ते 50 पर्यंत समसंख्या किती आहे ते आपल्याला काढावं लागेल अगोदर, कारण या सूत्रामध्ये अवघड घटक म्हणजे एकूण संख्या काढणे होय. तिथंच बरेचसे विद्यार्थी चुकतात. मग आता बघा, आता इथं बघा 23 ते 89, इथं काही 1 पासून सुरू नाही, 23 पासून 89 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या कसं काढायचं नीट लक्ष द्या. अगोदर एकूण नैसर्गिक संख्या किती काढायचं आपल्याला शिकायचं आहे. एकूण नैसर्गिक संख्या, एकूण नैसर्गिक संख्या अतिशय सोपं आहे. एकूण नैसर्गिक संख्या काढायचं असेल तर काय करायचं, शेवटच्या संख्येतून पहिली संख्या वजा करायचं आणि त्याच्यामध्ये 1 मिसळायचं. शेवटच्या संख्येतून, म्हणजे शेवटची संख्या कोणती आहे, 23 ते 89 म्हणल्यानंतर 89 आहे. पहिली संख्या कोणती आहे, 23 आहे, आणि त्याच्यामध्ये 1 मिसळायचं. शेवटच्या संख्येमधून पहिली संख्या वजा करायचं आणि त्याच्यामधून काय करायचं, 1 मिसळायचं. 1 बरोबर आहे. 89 वजा 23 अधिक 1, 89 मधून 23 गेले, बरोबर आहे. 9 मधून 3 गेले, 6 राहिले, तर त्याच्यामध्ये किती आलं, 89 मधून 23 गेले, 6 राहिले, 66. 8 मधून 6 राहिले, 66 अधिक 1 बरोबर 67. 66 अधिक 1 बरोबर 67. या झाल्या एकूण नैसर्गिक संख्या झाल्या. अवघड अजिबात नाही. शेवटची संख्येमधून पहिली संख्या वजा करायची, त्याच्यामध्ये 1 मिसळायचं. एकूण नैसर्गिक संख्या काढत असताना शेवटच्या संख्येमधून पहिली संख्या वजा करायची, त्याच्यामध्ये 1 मिसळायचं. हे झालं एकूण नैसर्गिक संख्या. आता आपल्याला काढायचं आहे समसंख्या आणि विषम संख्या. एकूण नैसर्गिक संख्या आणि विषम संख्या आपल्याला काढायचं आहे. बघा आता एकूण नैसर्गिक समसंख्या आणि विषम संख्या कशा पद्धतीने काढायचं ते लक्ष द्या. एकूण समसंख्या, एकूण समसंख्या आता एकूण समसंख्या काढायचं आहे. मग काय करायचं, तुम्हाला नैसर्गिक संख्या काढल्याशिवाय सम आणि विषम संख्या काढता येत नाही. मग 23 पासून 89 पर्यंतच्या समसंख्या किती, कसं करायचं. समजा आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न पडला 23 ते 89 पर्यंत नैसर्गिक संख्या किती, मग आपण बोटावर मोजायचं. 23, 24, 25, 26, 27 असे 89 पर्यंत मोजायचं. कुठला तर अंक उडून जातो, बरोबर आहे का, मग आपलं चुकतं, वेगळंच उत्तर येतं. मग समसंख्या, पहिली समसंख्या 24, 24, 26, 28 अशा पद्धतीने काढता येतील का संख्या, नाही, कारण भरपूर आहे, ते 89 पर्यंत दिलेलं आहे. मग आता समसंख्या काढायचा असेल तर तुम्हाला नैसर्गिक संख्या माहित पाहिजे. समसंख्या काढायचा असेल तर तुम्हाला नैसर्गिक संख्या माहित पाहिजे. तर या ठिकाणी आता बघा, तर 66 अधिक 1 67 एकूण नैसर्गिक संख्या झाल्या. काय झाल्या, एकूण नैसर्गिक संख्या झाल्या. तर समसंख्या काढायचं असेल तर या 67ला किंवा 67च्या अगोदरची संख्या बघा, किंवा या काय करायचं, या 67ला 2 न भाग घालायचं. या 67ला 2 न भाग घालायचं. आता ह्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. इथं 23 आणि 89 दोन्ही पण कशा संख्या आहेत, विषम संख्या आहेत. दोन्ही विषम संख्या असताना, दोन्ही सम संख्या असताना आणि एक सम आणि एक विषम संख्या असताना असे 2-3 प्रकार आहेत. आता या ठिकाणी 2 न भाग घालायचं 67ला, अतिशय सोपं आहे. 2 न 67ला भाग घातलं किती आलं, 42 6 किती आलं, 33 आलं. किती आलं, 33 आलं. म्हणजे 23 आणि 89 दोन्ही पण विषम संख्या आहेत,
जेव्हा दोन्ही पण विषम संख्या असतात तेव्हा आलेल्या नैसर्गिक संख्येला 2 न भाग घालायचं. आलेल्या नैसर्गिक संख्येला 2 न भाग घालायचं. जेव्हा जेवढा भाग जातो ती तेवढ्या समसंख्या असतात. तेवढ्या समसंख्या असतात. एकूण समसंख्या किती आल्या? 33. बेत्रिक 6 बेत्रिक 6. पण आता बाकी किती उरली? इथं बेत्रिक 6 बाकी 1 उरली. बाकी किती उरली? 1 उरली. मग एकूण विषम संख्या, एकूण विषम संख्या, एकूण विषम संख्या 1 जी बाकी उरते ती बाकी या समसंख्येमध्ये मिसळायची. 33 अधिक 1 34. 33 अधिक 1 34 म्हणजे 34 काय झालं? एकूण विषम संख्या झाल्या. 33 काय झालं? एकूण विषम संख्या झाल्या. नीट लक्ष द्या. बघा, आपण एकूण नैसर्गिक संख्या काढल्या, एकूण समसंख्या काढल्या आणि एकूण विषम संख्या काढल्या. डबल एकदा बघा. जेव्हा दोन्ही पण विषम संख्या असते, 23 आणि 89 दोन्ही पण विषम संख्या आहेत. ते कशासाठी? सम विषम काढण्यासाठी. परंतु नैसर्गिक संख्या काढताना शेवटच्या संख्येतून पहिली संख्या वजा करायचं आणि त्याच्यामध्ये 1 मिसळायचं. ही झालं नैसर्गिक संख्या काढायचं सूत्र. शेवटच्या संख्येतून पहिली संख्या वजा करायचं, त्याच्यामध्ये 1 मिसळायचं. कुठलीही एकूण नैसर्गिक संख्या येतात, कितीही मोठी असू द्या. मग नैसर्गिक संख्या आल्यानंतर दोन्ही विषम संख्या आहेत. 23 आणि 89 दोन्ही विषम संख्या आहेत. 23 पण विषम संख्या आणि 89 पण विषम संख्या, आणि दोन्ही विषम संख्या असतील तर त्या एकूण नैसर्गिक संख्येला 2 न भाग घालायचा. बेत्रिक 6 7 होतं, पुन्हा बेत्रिक 6 म्हणजे 33 हा पूर्ण भाग जातो. सध्या बाकी उरते, बाकीचा विचार करू नका सुरुवातीला. म्हणजे 33 सुरुवातीला भाग जातो. 33 समसंख्या झाल्या. एकूण समसंख्या किती झाल्या? 33 झाल्या. आता बाकी किती उरली? तर 1 उरली. ती बाकी समसंख्येमध्ये मिसळायचं म्हणजे विषम संख्या किती झाल्या? 34. किती होतात विषम संख्या? 34. म्हणजे एकूण समसंख्या, एकूण नैसर्गिक संख्या, एकूण विषम संख्या जर तुम्हाला काढायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही काढू शकता. आता आपण ह्या तिन्हीचीही बेरीज आपल्याला सूत्राने शिकायचं आहे. कोणतं सूत्र आहे? पहिली संख्या अधिक शेवट संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. या सूत्राच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत. फक्त तुम्ही आता हे लिहून घेतलं पाहिजे. एकूण नैसर्गिक संख्या 67, एकूण समसंख्या 33 आणि एकूण विषम संख्या 34. ओके, कशा पद्धतीने आपण सोडवले ते लिहून घ्यायचं आहे. आता आपल्याला सुरुवातीला नैसर्गिक संख्याची बेरीज, सुरुवातीला नैसर्गिक संख्यांची बेरीज, नैसर्गिक संख्यांची बेरीज आपल्याला काढायचं आहे. आता नैसर्गिक संख्याची बेरीज आपल्याला माहित आहे की ही काही 1 पासून चालू नाही. 1 पासून चालू असेल तर आपण ते सूत्र वापरू शकतो. परंतु 23 ते 89, आता 23 ते 89 मध्ये आपल्याला सर्वच नैसर्गिक म्हणजे सर्वच संख्या त्यांची बेरीज करायला शिकायचं आहे. पहिली संख्या अधिक शेवट संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. पहिली संख्या कोणती आहे? 23. शेवट संख्या कोणती आहे? 89 भागिले 2. आणि एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत आपण आताच काढलं. किती आहेत एकूण नैसर्गिक संख्या? 67 आहे. किती आहेत? 67 आहेत. पहिली नैसर्गिक संख्या 23, शेवटची नैसर्गिक संख्या 89 भागिले 2 गुणिले 67 भागिले 2 गुणिले 67. 23 अधिक 89 भागिले 2 गुणिले 67. आता काय करायचं? लगेच 2 न भाग घालायचं का? अजिबात भाग घालायचं नाही. अगोदर या दोघांची बेरीजच करायची. जरी भागाकाराचं चिन्ह असलं तरी, समजा इथं गुणाकाराचं चिन्ह राहिलं असतं तर आपण खालच्या अंकानं छेदानं अंशाला भाग घालू शकलो असतो. परंतु इथं बेरीज चिन्ह असल्यामुळे भाग घालता येत नसतो. म्हणजे अगोदर काय करावं लागेल? 89 आणि 23 काय करावं लागेल? बेरीज करावी लागेल. मग 89 आणि 23 यांची बेरीज केली. 9 3 12 2 हातचाला 1 8 2 10 1 11. म्हणजे किती आली बेरीज? 112 भागिले 2 गुणिले 67. 112 भागिले 2 गुणिले 67.
आता 2 न कुणाला भाग जातो, कारण 67 पण अंशातच आहे, 67च्या खाली 1 आहे. 2 न कोणाला भाग जातो, 2 न 112 ला भाग जातो का 2 न 67 ला भाग जातो. आपण पाहिले याच्या अगोदर 2 ची कसोटी म्हणजे समसंख्या. समसंख्या म्हणजे ज्या संख्येच्या स्थानी 0, 2, 4, 6, 8 त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. 2 न फक्त समसंख्येला भाग जातो, म्हणजे 2 न कुणाला भाग जातो, 112 ला भाग जातो. 2 न भाग घालायचं, बे पंचे 10, 1 उरलं, बे सख्खे 12, म्हणजे इथं 56 आलं. 56 गुणिले 67, 56 गुणिले 67, तर 56 गुणिले 67 याचा गुणाकार आपल्याला करावा लागेल. आपण पद्धत पाहिली आहे काल गुणाकाराची, आपण गुणाकाराची पद्धत पाहिलेली आहे. कसा गुणाकार करायचं, अगोदर एकक स्थानच्या अंकाचा गुणाकार 6 आणि 7, 6 7 42, 42 ला 2, हातचे आले 4. पुन्हा तिरकस गुणाकार करायचा, 5 7 35, 6 6 36, 35 आणि 36 किती, 6 आणि 5 11 ला 1, हातचा आला 1, 3 आणि 3 6 आणि 1 7, 71, 71 मध्ये 4 मिसळलं, 75, 75 ला 5, हातचे आले 7. पुन्हा 5 आणि 6 चा दशक स्थानच्या अंकाचा गुणाकार करायचा, 5 सख्ख 30, 30 आणि 7 37, 30 आणि 7 37, म्हणजे 3752. हे काय झालं, 23 ते 89 पर्यंतच्या सर्व अंकाची, सर्व नैसर्गिक संख्येची बेरीज किती आलेली आहे, 3752. पण हे कधी निघालं, एकूण नैसर्गिक संख्या काढल्यानंतर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या, गुणिले एकूण संख्या. नैसर्गिक संख्याची बेरीज 23, शेवटची संख्या 89 भागिले 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या आपण सूत्रानं काढलेलं होतं. या दोघांची बेरीज अगोदर करायची. बेरीज आली 112, 112 ला 2 न भाग घातलं, 56 आलं, बे पंचे 10, 1 उरलं, बे सख्खे 12, 56 गुणिले 67, इथं आपण गुणाकार केला, 3752. यानंतर आता विषम संख्याची, सम आणि विषम संख्येची बेरीज करायला बघायचं आहे, शिकायचं आहे. आता या ठिकाणी नैसर्गिक संख्येची बेरीज झालं. आता सम संख्याची बेरीज, ते सूत्र पहिली संख्या अधिक शेवट संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. आता या ठिकाणी बघा, 23 ते 89, 23 ते 89 मध्ये पहिली समसंख्या कोणती, पहिली समसंख्या आहे 24. 23 झाल्यानंतर 24 येतं, पहिली समसंख्या 24. आधी शेवटची समसंख्या, शेवटची समसंख्या काय झाली, 24 89, 89च्या अगोदरची 88 भागिले 2 गुणिले एकूण समसंख्या किती आले आहेत, एकूण समसंख्या पाहिल्या आपण, 2 न भाग घातल्यानंतर एकूण समसंख्या किती आल्या आहेत, 33. बघा, अगोदरच सुरुवातीला एकूण नैसर्गिक संख्या, एकूण समसंख्या आणि एकूण विषम संख्या काढावं लागेल तुम्हाला. ओके, तर 24 अधिक 88 भागिले 2 गुणिले 33, अगोदर या दोघांची काय करावं लागेल, बेरीज करावं लागेल. 24 आणि 88, 8 आणि 4 12, 2 हाताला 1, 8 2 10 1 11, 112, 112 भागिले 2 गुणिले 33, 2 न भाग घातलं, बे पंचे 10, 1 उरलं, बे सख्खे 12, म्हणजे 56 गुणिले 23, 33. 56 गुणिले किती आलं, 33. मग या ठिकाणी आपण काय करूया, बेरीज करूया. 56 गुणिले 33, चला सुरुवातीला एकक स्थानच्या अंकाची बेरीज, 6 त्रिक 18, हातचाला 1, तिरकस गुणाकार, 5 त्रिक 15, 6 त्रिक 18, 5 त्रिक 15 आणि 6 त्रिक 18, 8 आणि 5 13, 3 हातचाला 1, 1 2 3 33, 33 आणि 1 34, 34 ला 4, हातचे आले 3. पुन्हा दशक स्थानच्या अंकाचा गुणाकार, 5 त्रिक 15, 15 आणि 3 18, 1848, 1848. तर एकूण समसंख्यांची बेरीज किती आली, 1848 आली. पहिली समसंख्या 24, शेवटची समसंख्या 89च्या अगोदरची 88 भागिले 2, आणि आपण सुरुवातीला काढलं होतं 33 काय आहेत, समसंख्या आहेत.
आता झाली नैसर्गिक संख्याची बेरीज, समसंख्याची बेरीज, आता विषम संख्यांची बेरीज. बरोबर आहे. तर विषम संख्याची बेरीज ते सूत्र वापरायचं आहे. आता पहिली विषम संख्या कोणती? 23. पहिली विषम संख्या 23 अधिक शेवटची विषम संख्या 89 भागिले 2 गुणिले एकूण विषम संख्या. आपण मग पाहिलं होतं की एकूण विषम संख्या म्हणजे 33 अधिक 1 34. 33 अधिक 1 34. 23 आणि 89 किती झालं? 9 3 12 12 2 हात चाला 1 8 9 10 1 11 112. 112 भागिले 2 गुणिले 34. 2 ने कुणाला भाग घालायचं? 34 ला आपण भाग जातो, 112 ला आपण भाग जातो, कुणालाही भाग घाला. बे पंचे 10 एक उरलं बे सखे 12 म्हणजे या ठिकाणी काय झालं? 56 गुणिले 34. बरोबर. तर 56 गुणिले 34 या ठिकाणी आपण गुणाकार करूया. सुरुवातीला एकक स्थानच्या अंकाचा गुणाकार 6 चौक 24. 24 ला 4 हातचे आले 2 तिरकस गुणाकार पाऊण चौक 20 आणि 3 संग 18 यांची बेरीज करायचं 8 2 आणि 1 3 38 आणि 2 40. 40 ला 0 हातचे आले 4 5 त्रिक 15 आणि 15 आणि 4 19 म्हणजे यांचा गुणाकार किती आला? 1904. 1904. बघा अशा प्रकारे नैसर्गिक संख्या, समसंख्या आणि विषम संख्या या क्रमवार संख्येची बेरीज अगोदर एकूण नैसर्गिक संख्या, एकूण समसंख्या आणि एकूण विषम संख्या कशा पद्धतीने काढायचं आणि त्यानंतर सर्व अंकाची बेरीज त्याचं जे सूत्र आहे पहिली संख्या अधिक शेवट संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या या सूत्राच्या आधारावर हे उदाहरण अतिशय सोप्या पद्धतीने तुमच्या समोर दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला याचा नक्की उपयोग होईल. व्यवस्थित हे उदाहरण समजून घ्या. तर आपण नैसर्गिक संख्या, समसंख्या आणि विषम संख्या या बेरजेचे प्रश्न आपण पाहत आहोत. आपण ह्याच्या अगोदर पहिला प्रश्न दोन्ही संख्या विषम संख्या असताना एकूण नैसर्गिक संख्याची बेरीज, एकूण समसंख्याची बेरीज आणि एकूण विषम संख्येची बेरीज कसं काढायचं. त्याच्या अगोदर एकूण नैसर्गिक संख्या, एकूण समसंख्या आणि एकूण विषम संख्या तेच महत्वाचं आहे. ते अगोदर काढणं महत्वाचं आहे. आता या ठिकाणी बघा 36 ते 112. 36 आणि 112 दोन्ही पण समसंख्या आहेत. अगोदरचा प्रश्न दोन्ही पण विषम संख्येचा होता आणि 36 आणि 112 दोन्ही पण समसंख्येचा प्रश्न आहे. आता दोन्ही समसंख्या असताना काय करायचं? अगोदर आपण एकूण समसंख्या, एकूण नैसर्गिक संख्या आणि एकूण विषम संख्या काढूया. ओके. आता बघा तर आपलं सुरुवातीला नैसर्गिक संख्या काढायचं, एकूण नैसर्गिक संख्या काढायचं काय सूत्र होतं? शेवटच्या संख्येतून पहिली संख्या वजा करायचं आणि त्याच्यामध्ये 1 मिसळायचं. बरोबर आहे. म्हणजे एकूण नैसर्गिक संख्या, एकूण नैसर्गिक संख्या बरोबर 112 वजा 36 अधिक 1. 112 वजा 36 अधिक 1. तर 112 मधून 36 वजा करायचं आणि 36 मधून 36 मध्ये 1 मिसळल्यानंतर तर त्याची किंमत येते 77. किती येते? 77. म्हणजे एकूण नैसर्गिक संख्या किती झाल्या? 77 झाल्या. ओके. तर आता समसंख्या आणि विषम संख्या. एकूण समसंख्या, एकूण समसंख्या आणि एकूण विषम संख्या. आता यामध्ये बघा आपण अगोदरच्या गणितामध्ये काय केलं होतं की नैसर्गिक दोन्ही विषम संख्या असताना नैसर्गिक संख्येला 2 भाग घातलं होतं आणि 2 भाग घातल्यानंतर डायरेक्ट पहिल्या सुरू प्रथम जो भागाकार येतो तो समसंख्या आणि उरलेली जी बाकी आहे ती समसंख्येमध्ये मिसळल्यानंतर विषम संख्या. आता इथं थोडंसं त्याच्या उलट करायचं आहे कारण दोन्ही पण विषम संख्या आहेत. तर या एकूण नैसर्गिक संख्येला 2 भाग घालायचं. या एकूण नैसर्गिक संख्येला काय करायचं?
2 न भाग घालायचं. भाग घालूया आपण. 77 भागिले 2 तर बे त्रिक 6 एक उरलं 17 झाले बे 8 16 पूर्ण भाग इथपर्यंत जातो. बे त्रिक 6 एक उरलं 17 झालं बे 8 16 म्हणजे 38 आलं. आपण पहिल्याच्या दोन्ही विषम संख्या असताना ही संख्या का होत होत्या? समसंख्या. आता मात्र ही डायरेक्ट भाग घातल्यानंतर जो पहिल्या सुरू भागाकार येतो त्या आहेत विषम संख्या. त्या आहेत विषम संख्या. कळलं का? फरक लक्षात घ्या. दोन्ही समसंख्या असताना दोन्ही विषम संख्या असताना. विषम संख्या असताना भागाकार केल्यानंतर इथं जे सुरुवातीला येतं ते समसंख्या असायच्या आणि उरलेली बाकी समसंख्येमध्ये मिसळायचं. आता या ठिकाणी जो भागाकार सुरुवातीला येतो तो विषम संख्या आणि बाकी किती उरत आहे बघा. बे त्रिक 6 एक उरलं 17 बे 8 16 म्हणजे एक बाकी उरली. मग एक बाकी उरलेली ह्या 38 मध्ये एक बाकी विषम संख्येमध्ये मिसळायचं म्हणजे 39 विषम संख्या झाल्या. 39 काय झाल्या? विषम संख्या झाल्या. अतिशय सोपा भाग आहे. सोप्या पद्धतीने तुम्ही कुठपर्यंतही या पद्धतीने केला तर एकूण नैसर्गिक संख्या शेवटच्या संख्येतून पहिली संख्या वजा करणे आणि त्याच्यामध्ये एक मिसळणे एकूण नैसर्गिक संख्या आलं. एकूण नैसर्गिक संख्येला 2 न भाग घातलं. जर दोन्ही विषम असतील तर डायरेक्ट तो समसंख्या झाल्या आणि त्याच्यामध्ये एक मिसळलं की विषम संख्या आणि दोन्ही सम असतील तर सुरुवातीचा जो भागाकार आहे तो भागाकार मात्र त्या ठिकाणी 38 जो भागाकार येतो तो विषम संख्या झाला आणि विषम संख्यामध्ये एक बाकी मिसळल्यानंतर समसंख्या. ओके. तर या ठिकाणी बघा मी या ठिकाणी ही सम नैसर्गिक संख्या त्याच्यानंतर ही समसंख्या आणि ही विषम संख्या. आता आपल्याला काय करायचं आहे तर या नैसर्गिक संख्या समसंख्या आणि विषम संख्येची बेरीज करायचं आहे. आता सुरुवातीला आपण नैसर्गिक संख्यांची बेरीज काढूया. नैसर्गिक संख्यांची बेरीज. नैसर्गिक संख्याची बेरीज. आता नैसर्गिक संख्येची बेरीज एकूण पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. या सूत्रान्वये पहिली संख्या काय आहे? 36 आहे. अधिक शेवटची संख्या काय आहे? 112 आहे. भागिले 2 गुणिले एकूण संख्या. एकूण नैसर्गिक संख्या काय आहेत? 77 आहेत. बरोबर आहे. या दोघांची काय करायची? अगोदर बेरीज करायची. 112 अधिक 36 6 2 8 3 1 4 148 148 भागिले 2 गुणिले 77. 148 भागिले 2 गुणिले 77. आता 2 न भाग घालायचं. बे 7 14 आणि बे 4 8 म्हणजे 74 गुणिले काय आलं? 77 आलं. या ठिकाणी आपण काय करूया? त्याचा गुणाकार करूया. 74 गुणिले 77. अगोदर एकक स्थानच्या अंकाचा गुणाकार करा. 7 चोक 28 ला 8 हातच्या आले 2 तिरकस गुणाकार. 7 7 49 7 चोक 28 9 8 17 ला 7 हातचाला 1 4 2 6 1 7 77 2 79 79 ला 9 हातच्या आले 7 7 7 49 49 7 56 49 7 काय झालं? 56 झालं. 7 चोक 28 ला 8 हातच्या आले 2 7 7 49 7 चोक 28 9 8 17 ला 7 हातचाला 1 4 2 6 1 7 77 77 मध्ये 2 मिसळले 79 79 9 हातच्या आले 7 पुन्हा 7 7 49 आणि 49 7 काय आलं? 56 आलं. म्हणजे त्यांची बेरीज काय झाली? 5698 झाली. ही झाली नैसर्गिक संख्यांची बेरीज. आता नैसर्गिक संख्याची झाली. आता समसंख्याची बेरीज. समसंख्यामध्ये बघा पहिली समसंख्या 36 शेवटची समसंख्या 112 भागिले 2 गुणिले एकूण समसंख्या किती आहेत? एकूण समसंख्या 39 आहेत. एकूण समसंख्या 39 आहे. ओके. तर या ठिकाणी दोघांची बेरीज करा. 6 2 8 11 3 14 112 अधिक 36 148 गुणिले भागिले 2 गुणिले 39 भागिले 2 गुणिले 39 बे 7 14 बे चोक 8
74 आणि 74 गुणिले काय झालेला आहे 39 आलेला आहे. 74 गुणिले 39 या ठिकाणी त्याचा गुणाकार आपल्याला करावा लागेल. 74 गुणिले 39 एकक स्थानच्या अंकाचा गुणाकार करा. 9 चोक 36 ला 6 हातचे आले 3 तिरकस गुणाकार 9 7 63 3 चोक 12 बेरीज करायची याची 3 आणि 2 5 6 आणि 1 7 75 आलं. 75 मध्ये 3 मिसळलं 78 78 ला 8 हातचे आले 7 7 1 21 21 आणि 7 28 अशा प्रकारे 2886 ही झाली समसंख्याची बेरीज. पहिली समसंख्या 36 शेवटी समसंख्या 112 भागिले 2 गुणिले 39 काय झाल्या एकूण समसंख्या झाल्या. आता विषम संख्येची बेरीज. विषम संख्येची बेरीज करत असताना 36 ते 112 आहे. पहिली विषम संख्या घ्यावी लागेल आपल्याला. 36 नंतर पहिली विषम संख्या काय आहे 37 आहे. शेवटची विषम संख्या 112 समसंख्या आहे. अगोदरची विषम संख्या 111 भागिले 2 गुणिले आणि एकूण विषम संख्या किती आहेत 38 आहेत. एकूण विषम संख्या किती आहेत 38 आहेत. अगोदर या दोघांची बेरीज करावी लागेल. 111 अधिक 37 7 आणि 1 8 3 आणि 1 4 148 148 भागिले 2 गुणिले 38. शक्यतो तर ह्या 3 अंकाला भागाला चला म्हणजे 2 अंकामध्ये कन्व्हर्ट होईल आणि 2 अंकाने 2 अंकाला गुणायची पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे मी. बे 7 14 बे चोक 8 म्हणजे 74 गुणिले 38 74 गुणिले 38 या ठिकाणी 74 गुणिले 38 करा. 8 चोक 32 ला 2 हातचे आले 3 7 8 56 4 त्रिकोण 12 6 2 8 5 आणि 1 6 68 68 69 70 71 71 ला 1 हातचे आले 7 7 21 7 28 2812 2812 बघा. अशा प्रकारे सुरुवातीचं गणित होतं दोन्ही पण विषम संख्या असताना. आताचं गणित होतं दोन्ही पण समसंख्या असताना. हे कशा पद्धतीने सोडवायचं हे तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. काही शंका असेल तर विचारत चला. आपल्या ग्रुपमध्ये आहे, माझा नंबर तुमच्याकडे आहे. तर दोन्ही विषम संख्या असताना दोन्ही समसंख्या असताना आता जो तिसरा प्रकार आहे एक सम आणि एक विषम. एक सम आणि एक विषम यासाठी आता शेवटचा प्रकारच आहे हा आणि अतिशय सोपा आहे एकदम इझी. आता या ठिकाणी बघा एक सम आणि जर एक विषम असेल तर आता अगोदर आपण नैसर्गिक संख्या सम आणि विषम काढूया. एकूण बघा एकूण नैसर्गिक संख्या एकूण नैसर्गिक संख्या ओके. तर एकूण नैसर्गिक संख्या सूत्र काय आहे आपलं शेवटच्या संख्येतून पहिली संख्या वजा करायची त्याच्यामध्ये एक मिसळायचं. 140 वजा 45 अधिक 1 140 मधून 45 वजा करायचं आणि त्यामध्ये एक मिसळायचं म्हणजे काय येतं 96. तर 96 काय झाल्या एकूण नैसर्गिक संख्या झाल्या. आता समसंख्या आणि विषम संख्या किती. आता लक्षात घ्या एक सम आणि एक विषम असेल तर इथं सम आणि विषम सेमच येतात समान येतात. कसं आता 96 ला भाग घाला एकूण समसंख्या आणि एकूण विषम संख्या या ठिकाणी 96 भागिले 2 करा. 96 भागिले 2 बेचोक 8 आणि बे 8 16 इथं बाकीच उरत नाही म्हणजे या ठिकाणी सम संख्या किती 48 आणि विषम संख्या किती 48. सम संख्या पण 48 आणि विषम संख्या पण 48 म्हणजे या ठिकाणी एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत 96 सम संख्या 48 आणि विषम संख्या 48. त्याच्यानंतर नैसर्गिक संख्येची बेरीज विषम संख्येची बेरीज आणि सम संख्येची बेरीज
हे काढायसाठी सूत्र जर तुम्हाला सांगितलेलं आहे तर हे तुम्ही स्वतःहून सोडवायचं आहे. अतिशय सोपा प्रकार आहे. आतापर्यंत आपण नैसर्गिक संख्या, समसंख्या आणि विषम संख्या किंवा क्रमवार कुठल्याही संख्येची बेरीज करायचं असेल तर आपण आतापर्यंत 1 पासून सुरू होणाऱ्या नैसर्गिक, सम, विषम आणि 1 पासून सुरू न होता कुठलाही प्रश्न दिला तर तो कशा पद्धतीने सोडवायचा आहे. कितीही मोठी संख्या असली तर एकूण नैसर्गिक संख्या, एकूण सम संख्या आणि एकूण विषम संख्या हे कशा पद्धतीने काढायचं हे आपण अतिशय सोप्या भाषेमध्ये, मला वाटतं की आपण फी भरून सुद्धा एवढं शिक्षण आपण घेऊ शकत नाही. अतिशय निशुल्कपणे ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. या पद्धतीनं हे आपण या क्लासच्या माध्यमातून गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी हा क्लास चालू केलेला आहे. तरी सर्वांनी आपलं एक कर्तव्य म्हणून ही जी लिंक आहे, हा जो ग्रुप आहे तो सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला वाटत असेल आपण सबस्क्राईब करू नये तर तसं काही नाही, सबस्क्राईब करू नका, परंतु हा व्हिडिओ जरूर बघा जेणेकरून तुम्हाला त्यांचा फायदा होईल. आणि तुम्हाला वाटलं नाही करावं, खूप काही आहे चांगलं बघण्यासारखं तर नक्की करा. ओके, धन्यवाद.